ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लास्ट पॉईंट आपण डिस्कस केला होता रेझोल्युशन ऑफ वेक्टर इनटू द टू कॉम्पोनंट्स. ओके. आणि त्याच्यामध्ये आपण एक वेक्टर दिलं होतं, वेक्टर आर दिलं होतं आपल्याला या पद्धतीनं. सो वेक्टर आरचे आपण दोन कॉम्पोनंट्स फाइंड आउट केलं होतं. सो दिस इज द वेक्टर आर एक्स अँड सेकंड कॉम्पोनंट वेक्टर आर वाय. या आपण दोन कॉम्पोनंट्स फाइंड आउट केलं होतं. So this vector r make an angle theta with the this axis we consider as x axis. x axis सोबत ना theta angle तयार केलं होतं आणि या पद्धतीने आपण रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड अँड द डायरेक्शन एक्सप्रेशन फाइंड आउट केलं होतं. मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर r इज इक्वल टू द रूट ऑफ rx स्क्वेअर प्लस ry स्क्वेअर. सो दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर. त्याचबरोबर आपण डायरेक्शन फाइंड आउट केलं होतं थीटा ओके इज इक्वल टू द tan inverse of ry divided by the rx. So this is the direction expression of the resultant vector. तर या पद्धतीनं आपण रेझोल्युशन ऑफ वेक्टर इनटू द टू कॉम्पोनंट्स आपण डिस्कस केलेला आहे. आता आपल्याला एक वेक्टर दिलेला आहे आणि त्या वेक्टरचे आपल्याला तीन कॉम्पोनंट्स फाइंड आउट करायचे आहेत. सो दिस थ्री कॉम्पोनंट्स आर परपेंडिक्युलर टू द ईच अदर. देन सच ए कॉम्पोनंट्स आर कॉल्ड ॲज द रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. तर या ठिकाणी आपण जे दोन कॉम्पोनंट्स फाइंड आउट केलेत या केसमध्ये हे दोन कॉम्पोनंट्स परपेंडिक्युलर असल्यामुळं त्याला आपण रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणलं होतं. सो दिस इज द रेझोल्युशन ऑफ वेक्टर इनटू द टू कॉम्पोनंट्स. आता आपल्याला थ्री कॉम्पोनंट्स हा केस डिस्कस करायचा आहे. जर या ठिकाणी थ्री कॉम्पोनंट्स असतील तर एक्झॅक्टली जो रिझल्टंट वेक्टर आहे त्याचे मॅग्निट्यूड आपण या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत आणि त्याचबरोबर जो या ठिकाणी डायरेक्शन असेल रिझल्टंट वेक्टरची ती काय असेल तर ते डायरेक्शन एक्सप्रेशन देखील आपण या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत. आणि एका वेक्टरचे आपण तीन कॉम्पोनंट्स कशा पद्धतीनं फाइंड आउट केले जातात हा केस आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर आता हा केस जो आपण डिस्कस करत असताना या ठिकाणी लक्षात घ्या हा 3D व्ह्यू असल्यामुळे तर थोडंसं तुम्हाला या ठिकाणी इमॅजिन करून विचारावं लागेल, कारण या ठिकाणी 3D व्ह्यू तर बोर्डावरती दाखवू शकत नाही आहे. तर तेव्हा तुम्हाला थोडंसं इमॅजिन देखील कन्सिडर करून चालवावं लागणार आहे. तर आपला पॉईंट जो आहे तो पॉईंट या ठिकाणी रेझोल्युशन ऑफ वेक्टर, रेझोल्युशन ऑफ वेक्टर into three components, तर वेक्टरचं रेझोल्युशन करायचं आहे तीन कॉम्पोनंट्स मध्ये. तर या ठिकाणी आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम कन्सिडर करणार आहोत. ओके. सो कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम x axis, y axis and the z axis and O be the origin of this coordinate system. Okay, then आता आपल्याला या ठिकाणी जो वेक्टर दिलेला आहे गिवन वेक्टर r, आपल्याला दिलेला वेक्टर आहे r is the given vector. आणि ह्या r चे आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहेत, कॉम्पोनंट्स फाइंड आउट करायचे आहेत. ओके. सो कॉम्पोनंट्स, तर आपल्याला एक्झॅक्टली किती कॉम्पोनंट्स फाइंड आउट करायचे आहेत, आपल्याला तीन कॉम्पोनंट्स फाइंड आउट करायचे आहेत. फर्स्ट कॉम्पोनंट, सेकंड कॉम्पोनंट अँड द थर्ड कॉम्पोनंट एक्झॅक्टली काय आपण ठिकाणी सांगणार आहोत. सो आर इज द गिवन वेक्टर. पण हा जो आर वेक्टर दिलेला आहे तो या स्पेसमध्ये, तो एका पर्टिक्युलर प्लेनमध्ये नाही आहे, तो एक्स वायच्या प्लेनमध्ये नाही आहे किंवा हा एक्स झेडच्या प्लेनमध्ये नाही आहे किंवा तो या वाय झेडच्या प्लेनमध्ये नाही आहे. तर तो हे तीन जे ऍक्सिस असतील एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस यांच्या तो स्पेसमध्ये आहे. आपण म्हणलेला आहे तो वेक्टर कसा असेल त्या स्पेसमध्ये जेव्हा असेल तर त्यावेळेस आपण त्याचे काय फाइंड आउट करतोय, कॉम्पोनंट्स फाइंड आउट करतोय. थोडंसं या ठिकाणी तुम्हाला व्ह्यू कन्सिडर करून चालवावं लागणार आहे 3D व्ह्यू असल्यामुळं. तर या ठिकाणी मी जर हा प्लेन जर कन्सिडर केला तर हा प्लेन कोणाचा आहे, एक्स झेडचा प्लेन आहे. समजा मी या ठिकाणी तो प्लेन या ठिकाणी ड्रॉ करतो. सो दिस इज द एक्स झेड प्लेन, राईट आहे. आता हा जर प्लेन पाहायला गेला तर हा कुठला आहे, एक्स वाय प्लेन आहे. आणि याच्यामध्ये ओके. तर आपल्याला तुम्हाला हा प्लेन चांगल्या प्रकारे समजत असेल तर तो प्लेन जो या पद्धतीनं आहे, म्हणजे एक्स वाय आणि झेडचा असा प्लेन आहे तो. म्हणजे एक्झॅक्ट तो एक्स वायला पण नाही आहे. ओके. या पाठीमागच्या साईडला जो एक्स वाय प्लेन आहे त्याचा देखील प्लेन नसेल तो, किंवा या साईडचा समोरचा या ठिकाणी जर आपण कन्सिडर केला हा कुठला आहे,
हा कुठला प्लेन झाला, वाय झेड प्लेन, तो प्लेन पण नाही आहे, किंवा हा एक्स झेड पण प्लेन नाही, तो प्लेन या पद्धतीचा प्लेन आहे. ओके, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया होऊन जाते बघा. तर या पद्धतीचा तो प्लेन आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हा वेक्टर दिलेला आहे. सो वेक्टर आर, सो दिस इज द गिवन वेक्टर. ओके, सो दिस वेक्टर आर मेक एन अँगल अल्फा विथ द एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस सोबत त्याचा अँगल किती या ठिकाणी अल्फा आहे. अँड अँगल मेड बाय द दिस वेक्टर आर विथ द वाय ॲक्सिस इज अ बीटा. आणि या वेक्टर आर न जो या ठिकाणी झेड ॲक्सिस सोबत अँगल तयार केलेला आहे तो अँगल मी या ठिकाणी कन्सिडर केला गॅमा. ओके, गॅमा इज द अँगल मेड बाय द वेक्टर आर विथ द झेड ॲक्सिस. किंवा तो थोडासा मी अँगल इथं दाखवतो. आपलं ओरिजिन हा ओ इथं आहे, हा अँगल आपण या पद्धतीने दाखवला. ओके, सो दिस इज द गॅमा. वेक्टर आर न या झेड ॲक्सिसवर तयार केलेला अँगल आहे. ओके, तर तुम्हाला समजलं असेल हा प्लेन एक्झॅक्टली या पद्धतीचा प्लेन आहे. तो एक्स वायच्या प्लेनमध्ये नाही आहे. ओके, तो सेपरेट प्लेन आहे या पद्धतीचा. हा 3D व्ह्यू असल्यामुळे थोडंसं तुम्हाला या ठिकाणी कन्सिडर करून चालावं लागणार आहे. आता ह्या वेक्टर आरचे जो गिव्हन वेक्टर आहे त्या वेक्टरचे आपल्याला काय फाइंड आउट करायचे, कॉम्पोनंट्स फाइंड आउट करायचे आहेत. ओके, ते 3 कॉम्पोनंट्स फाइंड आउट करतोय. सो दिस इज द रेझोल्युशन ऑफ वेक्टर इंटू द 3 कॉम्पोनंट्स. आपल्याला रेझोल्युशनचं मिनिंग माहिती आहे. रेझोल्युशनचं मिनिंग काय असतं, द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द कॉम्पोनंट्स ऑफ गिव्हन वेक्टर. जर दिलेल्या वेक्टरचे जे कॉम्पोनंट फाइंड आउट करण्याची जे प्रोसेस असेल त्या प्रोसेसला आपण काय म्हटलेलं आहे, रेझोल्युशन ऑफ वेक्टर म्हटलेलं आहे. सो दिस इज द वेक्टर आर इज अ गिव्हन वेक्टर अँड या वेक्टर आर चे आपल्याला कॉम्पोनंट्स काढायचे आहेत 1, 2 अँड 3. ओके, तर ते 3 कॉम्पोनंट्स फाइंड आउट करण्यासाठी आपण जसं लास्ट लेक्चरला पाहिलेलं होतं की वेक्टर आर दिलं होतं, त्याचे 2 कॉम्पोनंट्स फाइंड आउट करत होतं. त्यावेळेस आपण एक एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला, एक वाय ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ओके, तर आपल्याला 2 कॉम्पोनंट्स मिळालं होतं. अलॉंग द एक्स ॲक्सिस वेक्टर आर एक्स, अलॉंग द वाय ॲक्सिस वेक्टर आर वाय. सेम याही ठिकाणी ओके आपल्याला या पद्धतीचा हा वेक्टर असा दिलेला आहे. हा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस त्याच्या प्लेनमध्ये असा आहे, त्या स्पेसमध्ये आहे. या पद्धतीचा वेक्टर आहे. इथून आपण वेक्टर एक्स वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, एक्स ॲक्सिसवरती सॉरी, वेक्टर वाय ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि झेड ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला. म्हणजे समजा मी जर हा वेक्टर आर पासून एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर मला या डायरेक्शनला एक वेक्टर मिळाला विच इज द वेक्टर आर एक्स. ओके, वाय ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर आपल्याला अलॉंग द वाय ॲक्सिस वेक्टर आरचा एक कॉम्पोनंट मिळाला वेक्टर आर वाय. आणि सिमिलरली तो झेड ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला, कारण ह्या 3D असल्यामुळे तुम्हाला समजून या ठिकाणी अंडरस्टँड करून चालावं लागणार आहे. झेड ॲक्सिसवरती आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर मला अलॉंग द झेड ॲक्सिस कॉम्पोनंट मिळाला वेक्टर आर झेड. तर या पद्धतीनं आपण या गिव्हन वेक्टरचे कॉम्पोनंट्स फाइंड आउट केलं. फर्स्ट कॉम्पोनंट आपल्याला मिळाला वेक्टर आर एक्स विच इज द अलॉंग एक्स ॲक्सिस. सेकंड कॉम्पोनंट मिळाला आपल्याला वेक्टर आर वाय अलॉंग द वाय ॲक्सिस. and third component मिळाला वेक्टर आर झेड which is the along the z axis. So these 3 components are perpendicular to each other. हे जे components आपल्याला मिळालेले आहेत हे components कसे आहेत, perpendicular to each other. हे एकमेकाला कसे आहेत, एक्झॅक्टली perpendicular आहे. So that's why these components are called as the rectangular component. Rectangular components. ओके, म्हणजे या दिलेल्या वेक्टरचं आपण स्प्लिटिंग 3 रेक्टँग्युलर कॉम्पोनंट मध्ये केलेलं आहे. त्यालाच काय म्हटलं आपण, रेझोल्युशन ऑफ वेक्टर म्हटलं होतं. आणि याच्या उलट जर आपण केलं तर तुम्हाला हे देखील केस माहिती आहे की आपल्याला 2 किंवा 3 या पद्धतीने आपल्याला कॉम्पोनंट्स दिले जातात. यांचं कन्वर्जन आपण एका सिंगल वेक्टरमध्ये करतो. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, कॉम्पोजिशन ऑफ वेक्टर म्हणलं. याच्या रिव्हर्स जर प्रोसेस केलं तर त्याला काय म्हणतो आपण, कॉम्पोजिशन वेक्टर म्हणलं. 2 or more वेक्टरचं कन्वर्जन आपण कंबाईन करून एक वेक्टर तयार करतो तर त्याला आपण काय म्हटलेलं होतं, कॉम्पोजिशन ऑफ वेक्टर होतं. पण या ठिकाणी एका सिंगल वेक्टरचं आपण स्प्लिटिंग 2 or the more वेक्टर्स मध्ये केलेलं आहे. यालाच काय म्हणायचं, रेझोल्युशन ऑफ वेक्टर. आणि आपण ते परपेंडिक्युलर कॉम्पोनंट्स फाइंड आउट केलेलं आहे. आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की आपल्याला कुठल्याही रिक्वायर्ड अँगलसाठी आपण त्याचे कॉम्पोनंट्स काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतोय. ओके, तर या ठिकाणी जर मला ते वेक्टर आर लिहायचं झालं तर वेक्टर आर आपण या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतोय. वेक्टर आर इज इक्वल टू द, त्याचा वेक्टर सम केला आपण या ठिकाणी, वेक्टर आर एक्स फर्स्ट कॉम्पोनंट प्लस वेक्टर आर वाय सेकंड कॉम्पोनंट प्लस वेक्टर आर झेड. सो दिस इज द थर्ड कॉम्पोनंट. यांचा आपण वेक्टर सम केलेला आहे. काय केलं आपण यांचा वेक्टर सम. लक्षात घ्या, मी जर असं लिहिलं असतं वेक्टर आर इज इक्वल टू द आर एक्स प्लस आर वाय प्लस आर झेड
याचा मिनिंग डिफरंट आहे आणि याचा मिनिंग डिफरंट आहे. हा वेक्टर सम आहे, हा सिंपल या ठिकाणी अल्जेब्रिक सम आहे. आपण या ठिकाणी अल्जेब्रिक सम करत नाहीये, या ठिकाणी काय करतोय आपण वेक्टर सम करतोय. या ठिकाणी मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शनचा विचार करून आपण त्याचा वेक्टर सम केलेला आहे आणि आपल्याला हा वेक्टर आर चे हे 3 कॉम्पोनंट्स मिळालेले आहेत. फर्स्ट कॉम्पोनंट आहे वेक्टर आर एक्स अलॉंग द एक्स ॲक्सिस, सेकंड कॉम्पोनंट वेक्टर आर वाय अलॉंग द वाय ॲक्सिस अँड थर्ड कॉम्पोनंट वेक्टर आर झेड अलॉंग द झेड ॲक्सिस. ओके, तर त्यासाठी आपण हा वेक्टर सम कन्सिडर केलेला आहे. देन वेक्टर आर इज इक्वल टू द या आर एक्सची मॅग्निट्यूड किती असेल तर आपल्याला माहिती आहे वेक्टर आर एक्सची मॅग्निट्यूड जी आहे सिंपल जर आपण या ठिकाणी आर एक्स लिहिलं किंवा मॉडमध्ये वेक्टर आर एक्स घेतलं तर तो त्या वेक्टरची काय असतं मॅग्निट्यूड असतं. सो वेक्टर आर एक्सचं आपण मॅग्निट्यूड किती घेतलेलं आहे आर एक्स घेतलेला आहे. याची डायरेक्शन जी आहे अलॉंग द एक्स ॲक्सिस आहे म्हणून आपण या ठिकाणी काय यूज केला आय कॅप यूज केला. आय कॅप इज द युनिट वेक्टर अलॉंग द एक्स ॲक्सिस. ओके, प्लस वेक्टर आर वायची डायरेक्शन आहे आर वाय जे कॅप अलॉंग द वाय ॲक्सिस डायरेक्शन प्लस वेक्टर आर झेडची मॅग्निट्यूड किती आहे आर झेड. ओके, के कॅप मीन्स डायरेक्शन अलॉंग द झेड ॲक्सिस. तर या पद्धतीनं आपल्याला हा वेक्टर आर मिळालेला आहे आणि वेक्टर आर चे हे 3 आपल्याला कॉम्पोनंट्स मिळालेले आहे. म्हणजे आपण एक सिंगल वेक्टरचं स्प्लिटिंग 3 कॉम्पोनंट्स मध्ये केलेलं आहे आणि ते तिन्ही कॉम्पोनंट्स परपेंडिक्युलर कॉम्पोनंट्स आपल्याला मिळालेले आहेत. जर मी या वेक्टर आर ची मॅग्निट्यूड फाइंड आउट केलं जसं आपण कालच्या पिरियडला ओके काय पाहिलं ठिकाणी वेक्टर आर आपल्याला दिलं होतं, जे 2 कॉम्पोनंट्स फाइंड आउट केले होते वेक्टर आर एक्स प्लस वेक्टर आर वाय पाहिलं होतं. देन वेक्टर आर इज इक्वल टू द वेक्टर आर एक्सची मॅग्निट्यूड किती घेतलं होतं आपण आर एक्स आय कॅप प्लस वेक्टर आर वायची मॅग्निट्यूड आर वाय जे कॅप आणि आपण जर वेक्टर आर ची मॅग्निट्यूड फाइंड आउट केलं तर आपल्याला ते किती मिळालं होतं आर इज इक्वल टू द अंडर रूट ऑफ आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. वेक्टर आर इज इक्वल टू द अंडर रूट ऑफ आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. तर आपण आपल्याला त्याचे मॅग्निट्यूड मिळालं होतं म्हणजे जो कॉम्पोनंटची जी मॅग्निट्यूड आहे त्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर करत होतो. ओके, सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द 2 कॉम्पोनंट्स. ओके, सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ 2 कॉम्पोनंट्स. या ठिकाणी सम आहे पण कोणाचा सम आहे स्क्वेअरचा. कोणाच्या स्क्वेअरचा जे कॉम्पोनंटचे मॅग्निट्यूड आहे त्यांच्या मॅग्निट्यूडचा काय तो आपण सम केलेला आहे. ओके, मग या ठिकाणी मला त्या ठिकाणी मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची असेल मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर. ओके, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आर. ओके, तर ते आपण कसं फाइंड आउट करणार आर इज इक्वल टू द अंडर रूट ऑफ परत आपल्याला काय करायचं आहे सम करायचं आहे. कुणाचा सम आहे स्क्वेअर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द कॉम्पोनंट्स. ओके, स्क्वेअर ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द 3 कॉम्पोनंट्स. ते 3 कॉम्पोनंटचे जे कॉम्पोनंट्स मिळाले त्यांच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर करायचा आणि त्यांची काय करायची आपल्याला ॲडिशन करायची आहे. सो जो पहिला कॉम्पोनंट आहे त्याची मॅग्निट्यूड आर एक्स आहे त्याच्या मॅग्निट्यूडचा आपण या ठिकाणी स्क्वेअर केला प्लस सेकंड कॉम्पोनंट आहे वेक्टर आर वाय त्याची मॅग्निट्यूड आहे आर वाय त्याच्या मॅग्निट्यूडचा काय केला आपण या ठिकाणी स्क्वेअर केला प्लस आर झेड. ओके, सो दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर. तर आपल्याला ही रिझल्टंट वेक्टरची काय मिळालं होतं मॅग्निट्यूड मिळालं होतं. इथपर्यंत आपण स्प्लिटिंग केस डिस्कस केलेला होता. हा 3D मधला व्ह्यू आहे. ओके, आणि रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड आपण या फॉर्म्युल्यानं फाइंड आउट करतो. राईट आहे. तर वेक्टर आर ची मॅग्निट्यूड काढायचा फॉर्म्युला असेल ते कॉम्पोनंटच्या मॅग्निट्यूडचा काय करायचा स्क्वेअर करायचा आणि त्यांची काय करायचं अंडर रूट मध्ये ॲडिशन करायचं. सो दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर. ओके, देन आता मला डायरेक्शन सांगायची आहे. ओके, तर आपल्याला काय सांगायचं आहे बघा हा जो वेक्टर आर या पद्धतीने मूव्ह झालेला आहे म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी कन्सिडर केलं लक्षात घ्या एक्झॅक्टली कसा आहे तो व्ह्यू. हा समजा आपण एक्स ॲक्सिस कन्सिडर केलेला असेल हा वाय ॲक्सिस कन्सिडर केलेला आहे आणि हा कुठला ॲक्सिस आहे झेड ॲक्सिस आहे. सो दिस इज द झेड ॲक्सिस. राईट आहे. आता तुम्हाला जर विचारलं तर हा कुठला प्लेन झाला हा एक्स वाय प्लेन असेल. राईट आहे. हा जर प्लेन विचारला हा प्लेन हा व्हर्टिकल प्लेन जर विचारला तर हा कुठला प्लेन असेल वाय झेड प्लेन असेल. आणि जर तुम्हाला हा प्लेन विचारला हॉरिझॉन्टल प्लेन तर हा एक्स आणि झेडचा प्लेन आहे. पण आपला हा वेक्टर म्हणजे हा वेक्टर या पद्धतीनं नसून तो वेक्टर समजा या पद्धतीचा आहे. राईट आहे की नाही या पद्धतीनं आहे. तर आपण काय केलं होतं बघा या पद्धतीचा आपला वेक्टर असताना ह्या एक्स बरोबर त्याचा अँगल किती आहे अल्फा. राईट आहे. ह्या वाय बरोबरचा त्याचा अँगल किती आहे बीटा आणि आपला हा झेड ॲक्सिस जो आहे या झेड ॲक्सिस सोबत त्याचा अँगल किती आहे ठिकाणी गॅमा अँगल आहे. मग आपण काय केलं वेक्टर या वेक्टर आरच्या या टी पॉईंट पासून एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला
फर्स्ट कॉम्पोनंट आपल्याला मिळाला होता तो कुठल्या ठिकाणी वेक्टर आर एक्स मिळाला, राईट आहे. तर परत आपण इथून वाय एक्सवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर आपल्याला तो कॉम्पोनंट काय मिळाला होता, वेक्टर आर वाय मिळाला. आणि आपला हा झेड ॲक्सिस समजा या पद्धतीचा होता, इथून याच्यावरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर या साईडचा जो कॉम्पोनंट आहे आपला तो काय मिळाला होता, वेक्टर आर झेड मिळाला. क्लिअर आहे. आता लक्षात घ्या, हा जो वेक्टर आर आहे तो एक्स ॲक्सिस पासून किती अँगलवरती मूव्ह करत आहे, अल्फा अँगलवरती मूव्ह करत आहे. वाय ॲक्सिस पासून किती अँगलला मूव्ह करत आहे, बीटा अँगलने मूव्ह करत आहे. आणि झेड ॲक्सिस पासून किती अँगलने मूव्ह करत आहे, गॅमा अँगलने मूव्ह करत आहे. म्हणजे ती त्या वेक्टरची काय असेल, डायरेक्शन असेल. म्हणजे आपल्याला अल्फा, बीटा आणि गॅमा हे 3 अँगल या ठिकाणी सांगावं लागतील. कुठला कुठला अँगल, अँगल मेड बाय द वेक्टर आर विथ एक्स ॲक्सिस इज अल्फा, तो आपल्याला अल्फा फाइंड आउट करावा लागेल. त्याचबरोबर जसं तुम्ही कालच्या केसमध्ये जर पाहिला तर डिस्कस करत असताना तुम्ही या ठिकाणी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस घेतला होता आणि तुमचा रिझल्ट वेक्टर आर होता. त्याचे 2 तुम्ही कॉम्पोनंट्स फाइंड आउट केलं होतात, वेक्टर आर एक्स अँड वेक्टर आर वाय. मग तुम्ही या ठिकाणी जे डायरेक्शन सांगत असताना वेक्टर आरची काय केलं होतं, थिटा इज इक्वल टू द टॅन इनवर्स ऑफ आर वाय डिवायडेड बाय द आर एक्स. मीन्स तुम्ही काय केलं, ह्या वेक्टर आर एक्स पासून किंवा एक्स ॲक्सिस पासून तो एक्झॅक्टली किती अँगलनी मूव्ह करत आहे इन द एक्स वाय प्लेन, त्या वेक्टर आरची काय सांगत होता, डायरेक्शन सांगत होता. आता या ठिकाणी तो वेक्टर आर जो आहे एक्स वाय झेडच्या स्पेसमध्ये असा आहे, या पद्धतीनं आहे. मग तो एक्स ॲक्सिस पासून किती अँगलने या पद्धतीने मूव्ह करतोय, वाय ॲक्सिस पासून किती अँगलने मूव्ह करतोय आणि झेड ॲक्सिस पासून किती अँगलने मूव्ह करतोय ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मीन्स अल्फा, बीटा अँड द गॅमा या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. आणि त्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी ओके आपण या ठिकाणी फॉर्म्युलीज या ठिकाणी बघत कुठल्या प्रकारचा यूज केला जातो, काय केलं जातं एक्झॅक्टली या ठिकाणी. ओके, तर थोडंसं मी या ठिकाणी अंडरस्टँड करून चालायचं. आता लक्षात घ्या, हा कुठला वेक्टर, आपला वेक्टर हा झेड ॲक्सिस आहे, राईट आहे, हा झेड ॲक्सिस आहे आणि हा आपला वेक्टर आर आहे. तर वेक्टर आर ना याच्यासोबत केलेला अँगल किती अल्फा आहे, तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. इथं जर परपेंडिक्युलर टाकला तर हा वेक्टर आर काय झाला, आपला हायपोटेनियस असेल. या केसमध्ये तुम्हाला समजेल. इथून आपण इथं परपेंडिक्युलर टाकलेला आहे तर आपला वेक्टर आर एक्स आपल्याला हा मिळाला, वेक्टर आर एक्स. आणि आपला काय झाला, वेक्टर आर म्हणजे काय असेल, हायपोटेनियस असेल. तर या फॉर्म्युलेमध्ये जर मला आर एक्स फाइंड आउट करायचं असेल, ओके, आर एक्स फाइंड आउट करायचा असेल तर म्हणजे अल्फा फाइंड आउट करायचा, डायरेक्शन फाइंड आउट करायची आहे. तो एक्स ॲक्सिस पासून अल्फा अँगल वरती आहे, तो अल्फा अँगल फाइंड आउट करायचा असेल तर मला कॉस अल्फा फॉर्म्युला यूज केला. कॉस अल्फा म्हणजे कॉसचा फॉर्म्युला काय सांगतोय, ॲडजसंट साइड डिवायडेड बाय द हायपोटेनियस. तरी अल्फाला ॲडजसंट साइड कुठली आहे, हा वेक्टर कुठला आहे, आर एक्स आहे. त्याची मॅग्निट्यूड किती या ठिकाणी, आर एक्स डिवायडेड बाय द आपला हायपोटेनियस काय असेल या ठिकाणी, आर असेल. ओके, आणि या पद्धतीनं अल्फा इज इक्वल टू द कॉस इनवर्स ऑफ आर एक्स डिवायडेड बाय आर, म्हणजे आपल्याला एक्स ॲक्सिस सोबतचा त्या वेक्टर आरचा काय मिळून जाईल, अँगल मिळून जाईल. ओके, देन नेक्स्ट आपण घेतलं. आता या ठिकाणी परत आपण या पद्धतीने इथं काय ड्रॉ केलं, परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला अँगल आपल्याला बीटा माहिती आहे. हा 90 डिग्री असल्यामुळे आपला वेक्टर आर काय झाला, हायपोटेनियस असेल. म्हणजे ही बीटाला कुठली साईड झाली, ॲडजसंट साईड झाली. आणि हा वेक्टर कुठला, आपला वेक्टर आर वाय आहे. मग कॉस बीटा फॉर्म्युला आपल्याला मिळेल, कॉस बीटा इज इक्वल टू द ॲडजसंट साईड इज अ आर वाय डिवायडेड बाय द ओके हायपोटेनियस इज द आर. ओके, मग कॉस गॅमा काय मिळेल आपल्याला, कॉस गॅमा इज इक्वल टू द ॲडजसंट साईड ओके काय ठिकाणी आर झेड डिवायडेड बाय द आपला हायपोटेनियस काय असेल या ठिकाणी आर असेल. ओके, म्हणजे आपण जर असं कन्सिडर केलं, लक्षात घ्या, इथून जर मी इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर आपला हा काय झाला, हायपोटेनियस झाला. आणि हा आर एक्स काय असेल, ॲडजसंट साईड असेल. अल्फाला कुठली साईड झाली, ॲडजसंट साईड झाला. मग काय झालं, आर एक्स डिवायडेड बाय द आर झाला, राईट आहे, हा वेक्टर आर. इथून जर आपण याच्यावरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला, आपला काय झाला, हायपोटेनियस असेल. हा कुठली साईड झाली, बीटाला ॲडजसंट साईड असेल. सो आर वाय ॲडजसंट साईड डिवायडेड बाय द आर. आता आपला हा झेड ॲक्सिस या पद्धतीने आहे आणि आपला वेक्टर असा आहे, राईट आहे. इथून जर मी याच्यावरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर हा आर झेड कुठली साईड झाला, या गॅमाला ॲडजसंट साईड झालं आणि हायपोटेनियस काय असेल, आर असेल. तर या पद्धतीने आपण कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमा या व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या आहेत. म्हणजे आपण डेफिनेटली या ठिकाणी काय सांगू शकतोय, डायरेक्शन सांगू शकतोय. डायरेक्शन ओके, कुठल्या डायरेक्शनमध्ये हा वेक्टर आर मूव्ह करत आहे विथ रिस्पेक्ट टू द एक्स ॲक्सिस, विथ रिस्पेक्ट टू द वाय ॲक्सिस अँड विथ रिस्पेक्ट टू द झेड ॲक्सिस. ओके, देन आता आपण काय केलं, या सगळ्यांचा समजा आपण याला इक्वेशन नंबर फर्स्ट कन्सिडर केलं.
इक्वेशन नंबर सेकंड कन्सिडर केलं अँड इक्वेशन नंबर थर्ड. ओके, सो स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 1, 2 अँड 3. आपण त्या तिन्ही इक्वेशनचा काय केला, स्क्वेअर केला दोन्ही साईडचा, आणि त्यांची काय केलं आपण ॲडिशन केलं. मग आपल्याला काय मिळालं बघा, आपण लेफ्ट हँड साईडमध्ये लेफ्ट हँड साईड ॲड करत चालतो. सो या ठिकाणी लेफ्ट हँड साईड या ठिकाणी कॉस स्क्वेअर अल्फा, ओके, प्लस या साईडला आहे कॉस स्क्वेअर बीटा आणि प्लस कॉस स्क्वेअर गॅमा. ओके, तर आपण काय केलेलं आहे, यांचा स्क्वेअर केला आणि त्यांची काय केलं, ॲडिशन केलं. सिमिलरली आपण राईट हँड साईड लावला या ठिकाणी, याचा आपण स्क्वेअर केला, काय मिळालं आपल्या ठिकाणी बघा, आर एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय द आर स्क्वेअर प्लस, ओके, नेक्स्ट काय असेल, आर वाय स्क्वेअर डिवायडेड बाय द आर स्क्वेअर प्लस, ओके, याचा स्क्वेअर करायचा, काय झालं या ठिकाणी, आर झेड स्क्वेअर डिवायडेड बाय द आर स्क्वेअर. ओके, आता तिघांचा बेस कसं या ठिकाणी सेम आहे, आपण तिघाच्या बेससाठी एकच बेस आपण या ठिकाणी लिहूयात. तर आपल्याला काय मिळालं बघा, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा, ओके, इज इक्वल टू द, तिघाचा बेस एकच असल्यामुळं तुम्ही या ठिकाणी आर स्क्वेअर लिहितला, आर स्क्वेअर वरती काय झालं या ठिकाणी, आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड स्क्वेअर. ओके, जर आपण याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर केला, या ब्रॅकेटचा आपण जर स्क्वेअर केला तर काय मिळेल आपल्याला, आर स्क्वेअर इज इक्वल टू द, हे स्क्वेअर रूट निघून गेला म्हणजे काय या ठिकाणी, आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड स्क्वेअर. सो स्क्वेअरिंग बोथ साईड जर केलं तर आर स्क्वेअर झालं, हे स्क्वेअर रूट निघून गेलं, मीन्स आर स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर, सॉरी आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड स्क्वेअर ही व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल, आर स्क्वेअर मिळतं. ओके, म्हणजे मी याच्यासाठी काय ठेवू शकतो, आर स्क्वेअर ठेवू शकतोय. सो आर स्क्वेअर डिवायडेशनमध्ये काय ठिकाणी आर स्क्वेअर आहे, सो आर स्क्वेअर गेट कॅन्सल. सो फायनली आपल्याला कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू द काय मिळतं, 1 मिळतं. ओके, सो हे जे कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमा जो असतात याला आपण काय म्हणतोय, डायरेक्शन कोसाइन्स ऑफ वेक्टर. ओके, जो वेक्टर आर आहे, ओके, डायरेक्शन कोसाइन्स ऑफ वेक्टर आर, तर वेक्टर आर चे काय डायरेक्शन कोसाइन्स आहेत, म्हणजे एक्स ॲक्सिसच्या रिस्पेक्टमध्ये किती अँगल तो मूव्ह झालेला आहे या पद्धतीने आपण त्याची डायरेक्शन सांगतोय. ओके, वेक्टर आर ची, म्हणून आपण त्याला काय म्हणलेलं आहे, डायरेक्शन कोसाइन्स ऑफ वेक्टर आर. सो कॉस अल्फा, कॉस बीटा अँड कॉस गॅमा, कॉस अल्फा प्लस कॉस बीटा अँड कॉस गॅमा आर कॉल्ड ॲज डायरेक्शन कोसाइन्स ऑफ वेक्टर आर. त्याला काय म्हणलं आपण, डायरेक्शन कोसाइन्स आहेत, पण ते कुणाचे, त्या वेक्टर आरचे आहेत. तर आपल्याला या ठिकाणी काय मिळालं बघा, सम या ठिकाणी आहे स्क्वेअर ऑफ डायरेक्शन कोसाइन्स, सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायरेक्शन कोसाइन्स ऑफ, ओके, इज इक्वल टू काय असतं, युनिटी आहे, इक्वल टू काय मिळालं आपल्याला, युनिट मिळालं, तीन कॉम्पोनंटचे. ओके, सो सम ऑफ स्क्वेअर ऑफ, कोणाचा स्क्वेअर आहे, डायरेक्शन कोसाइन्स ऑफ 3 कॉम्पोनंट्स इज ऑलवेज इक्वल टू द युनिटी म्हणजे काय असतं, 1 असतं. सो दिस इज अबाउट द रेझोल्युशन ऑफ वेक्टर इनटू द 3 कॉम्पोनंट्स. तर आपण एका गिवन वेक्टरला स्प्लिट केलं आणि आपण एका वेक्टरला स्प्लिट करून त्या वेक्टरचे आपण 3 कॉम्पोनंट्स फाइंड आउट केलेले आहेत. ओके, तुम्हाला हा व्ह्यू चांगल्या पद्धतीने समजेल. या पद्धतीने तो वेक्टर आर आहे, आपण वेक्टर आर पासून याच्या टी पॉईंट पासून एक्स एक्स वरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला, आपल्याला एक कॉम्पोनंट मिळाला, वेक्टर आर एक्स मिळाला. वाय एक्स वरती परपेंडिक्युलर, ओके, आपला सेकंड कॉम्पोनंट मिळाला वेक्टर आर वाय. झेड एक्स वरती परपेंडिक्युलर आपला थर्ड कॉम्पोनंट मिळाला वेक्टर आर झेड. तर आपण त्याला या पद्धतीने घेतला, वेक्टर सम घेतलेला आहे, वेक्टर आर इज इक्वल टू द वेक्टर आर एक्स प्लस वेक्टर आर वाय प्लस वेक्टर आर झेड. सो दीज आर द 3 components, rectangular components of the vector R. Means vector R is the resultant of these 3 vectors. ओके, पण या प्लेसला या तिन्हीचा जो कंबाइंड इफेक्ट आहे तो सेम आहे या सिंगल वेक्टरच्या, कसा असतो, इक्वल असतो, म्हणून या एका वेक्टरला आपण काय म्हणतो या ठिकाणी रिझल्टंट वेक्टर म्हटलेला आहे. सो
आणि त्या रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड काढण्याचा फॉर्म्युला असेल मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर आणि त्याचं डायरेक्शन कोसाइन्स मिळालेला आहे. आणि जो सम असतो ओके ॲडिशन आहे सम ऑफ कोणाचा सम आहे स्क्वेअर ऑफ डायरेक्शन कोसाइन्स ऑफ 3 कॉम्पोनंट्स ओके 3 कॉम्पोनंट या ठिकाणी आपण फाइंड आउट केलेले आहेत त्या वेक्टर आरचे ओके त्यांचं डायरेक्शन कोसाइन्सचा जो स्क्वेअर आहे त्यांचा सम आहे तो ऑलवेज किती असतो या ठिकाणी युनिटी असतं तो ऑलवेज 1 असतो. ओके सो दिस इज द रेझोल्युशन ऑफ वेक्टर ओके इनटू द 3 कॉम्पोनंट्स. आता दुसरी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. समजा आपल्याला असं दिलेलं असेल वेक्टर ए अँड द वेक्टर बी आर द 2 इक्वल वेक्टर्स. आपल्याला 2 वेक्टर्स दिलेले आहेत आणि त्या दोन्हीचे दोन्ही वेक्टर कसे दिलेत आपल्या ठिकाणी इक्वल वेक्टर्स दिलेले आहेत समजा ओके